इश्क है हमें सरजमीं से. त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं. वंदे मातरम, वंदे मातरम. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना हवींनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवलाय अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई. भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं. वंदे मातरम, वंदे मातरम. असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे. महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं. वंदे मातरम, वंदे मातरम. गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत बाळकृष्णराव वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. एक आगळा वेगळा कार्यक्रम, भारतातला पहिला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की. हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं. वंदे मातरम, वंदे मातरम. हा कार्यक्रम 90.4 ग्रीन FM आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमानं प्रस्तुत करत आहोत. उद्दिष्ट या कार्यक्रमाचं आहे की सैनिकांचं जीवन, त्यांच्या परिवाराचं जीवन, त्यांचे चॅलेंजेस कसे असतात ह्याची माहिती कळावी सगळ्यांना, म्हणून हा कार्यक्रम आम्ही प्रस्तुत करत आहोत. सामाजिक समभाव सुरक्षा निर्बल क्यों भयभीत रहे, संतति है सब भारत माँ की सबके मन में प्रीत रहे. संगठना में महाशक्ति है मंत्र यही अपनाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं. वंदे मातरम, वंदे मातरम. गुड मॉर्निंग, सुप्रभात, जय हिंद. आज आपल्या स्टुडिओमध्ये गेस्ट आहेत वेटरन लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ विद्या चौदार. तुमचं स्वागत आहे सर. मॅडम, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदारांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. त्यांनी BDS हा कोर्स मुंबईच्या कॉलेजमधून केला आणि त्यानंतर त्यांनी आर्मी जॉईन केली. आर्मीमध्ये 15 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलं आणि आता सध्या ते सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. म्हणजे आर्मीमध्ये असताना देशसेवा केली आणि आर्मी रिटायरमेंटनंतर देखील सैनिकांचे, माजी सैनिकांचे, वीर पत्नींची ते सेवा अतिशय उत्तम पद्धतीनं करत आहेत. हे एक अभिमानाची गोष्ट आहे. मी तुमच्याकडे पहिला प्रश्न विचारतो सर, की आर्मी जॉईन करण्यापूर्वीचं आयुष्य, ट्रेनिंगला जाणं, सिलेक्शन झाल्यानंतर आणि मग पहिली पोस्टिंग, या टप्प्याबद्दल काय सांगाल? प्रवास कसा होता? नमस्कार, मी वेटरन लेफ्टनंट कर्नल भीमसेन केशव चौदार. माझं मूळ गाव बेडग आहे.
आता सरांनी विचारल्याप्रमाणे आपल्या आयुष्याचे जे टप्पे असतात त्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे पहिल्यांदा आपलं प्राथमिक शिक्षण. प्राथमिक शिक्षण ही पायाभरणी आहे आणि ती पायाभरणी व्यवस्थित व्हायला आपल्या घरच्यांची साथ लागते. तसं मी म्हणेन मध्यमवर्गीय म्हणतात त्या कुटुंबातून येतो. माझी आई फक्त 4थीपर्यंत शिकली होती आणि माझे वडील हे चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून सांगली सिव्हिलमध्ये थिएटर असिस्टंट म्हणून काम करत होते. दुसरी सांगायची अभिमानाची गोष्ट म्हणजे आईनं जे शिक्षण दिलं त्यानं हळूहळू पायाभरणी होत गेली आणि माझं प्राथमिक शिक्षण बेडकच्या जिल्हा परिषदमध्ये खूप चांगल्या रीतीनं झालं. खरं सांगायचं झालं तर पहिल्या वर्षाला कुणी ड्रॉप घेत नाही, मात्र पहिल्या वर्षीचा एक्सपिरियन्स चांगला नसल्यामुळं मी पहिल्या वर्षी शाळेतच गेलो नाही. पण दुसऱ्या वर्षी मला आईनं समजावलं की शिक्षणाची काय जरूरत आहे, शिक्षणाची निकड काय आणि का शिकलं पाहिजे हे तिनं शिकवल्यावर हळूहळू मी जायला शिकलो. वडील अपार कष्ट घ्यायचे आणि आई शिकवायची. आईनं रामायण शिकवलं, महाभारत शिकवलं, ज्या लहानपणात जडणीघडणीच्या गोष्टी असतात त्या सर्व आईने शिकवल्या. त्यानंतर मी 5वीला न्यू इंग्लिश स्कूल बेडग इथे शिकण्यासाठी गेलो. तिथे मुख्याध्यापक म्हणून मधाळे सर होते. मधाळे सरांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी सांगितलं की बेटा काही एक्झाम असतात त्या तू पास कर. मला पहिली एक्झाम पास करायची होती ती सैनिक स्कूल साताराची होती आणि म्हणजे सैनिक व्हायचं हे स्वप्न माझं लहानपणीपासून कुठं ना कुठं तर होतं. तसं म्हणायचं गेलं तर मी 3ऱ्या जनरेशनचा म्हणजे 3ऱ्या पिढीचा सैनिक आहे. पहिले माझे चुलत आजोबा होते ते 1965च्या युद्धात होते. त्याच्यानंतर माझे काका होते जे की 17 मराठा लाईट इन्फंट्रीमधून सर्व्हिस करून 17 वर्ष सर्व्हिस करून लान्स नाईक या पदावरून निवृत्त झाले. दत्तात्रय चौदार त्यांचं नाव. मग त्या एक्झामसाठी मी ट्राय तर करत होतो पण कधी कधी गावात असल्यावर आपल्याकडे तेवढी इन्फॉर्मेशन नसते किंवा तेवढी माहिती नसते. त्यामुळं त्या अनुषंगानं माझ्यापर्यंत त्या एक्झामची माहिती पोहोचू शकली नाही. त्यामुळे त्या एक्झामची डेट निघून गेली आणि मी त्याचा फॉर्म भरू शकलो नाही. त्याची सल थोडीशी मनात होती पण मग मधाळे सरांनी दुसरा ऑप्शन, सेकंड ऑप्शन म्हणतात, असा दुसरा पर्याय दिला की तुला नवोदयला जाता येईल. मग मी नवोदयची तयारी चालू केली. नवोदयमध्ये मी माझ्या गावातून सिलेक्ट झालेला पहिला मुलगा होतो. मग घरातली आई वगैरे म्हणाले अरे तू तर 11 वर्षाचा आहे, तुला कपडे धुता यायचे नाही, तुला हे करता यायचं नाही, तुला म्हणजे मी पूर्णपणे आई वडिलांच्यावर अवलंबित होतो. आईला वाटलं की येणं तर जाणं शक्य नाही तिकडं. पण मी आईला एकच सांगितलं की आई माझ्या वृत्तीत एक गोष्ट आहे की मी एकदा पुढं गेलो की मी पाठीमागे वळून बघत नाही. आणि मी निघालो, घरातून निघालो आणि मी त्याच्यानंतर मी पाठीमागे वळून बघितलं नाही. नवोदयचे अनुभव तर इतके चांगले आहेत. चांगलं शिक्षण, चांगल्या गोष्टी, सगळ्या चांगल्या गोष्टी शिकवल्या जायच्या. कसं वागायचं, कसं बोलायचं आणि कसं राहायचं हे मला पहिल्या वेळा नवोदयनं शिकवलं. 10वीत मग वडील म्हणाले अरे आता आपण स्विच करू, बाहेर जायचं. नवोदयच्या ज्या प्रिन्सिपल होत्या आमच्या मिसेस दुबे मॅडम, त्या म्हणाल्या की सर तुम्ही याला शिफ्ट करू नका, ही इज प्रॉमिसिंग आहे. पण वडिलांचा विचार होता की नाही याला शिफ्ट करायचंच. त्यांनी मॅडमचं आजही मला वाक्य आठवते की मॅडम म्हणाल्या होत्या की सर मार्क माय वर्ड, म्हणजे तुम्ही माझे शब्द लक्षात ठेवा की आम्ही जेवढ्या फॅसिलिटी या मुलाला इथं देतो तेवढ्या तुम्ही घरी देऊ शकणार नाही. अँड इट वॉज ट्रू फॅक्ट. म्हणजे ते अगदी खरं होतं. नंतर आल्यावर वडिलांच्याही लक्षात आलं, माझ्याही लक्षात आलं ते की तेवढ्या फॅसिलिटी आपल्याला इथं मिळू शकत नाहीत. पण आता एकदा बाहेर आल्यावर त्याची तर तयारी करायला लागते. मग 11वी 12वी झाली. 11वी 12वी नंतर मग एंट्रन्स एक्झाम द्यायचा वेळ आला. एंट्रन्स एक्झाममध्ये मी खरं बघायला गेलं तर MBBS या कोर्सचा ऍस्पिरंट होता सुरुवातीला. मग डॉक्टर व्हायचं होतं मला. पण झालं असं की मुलींचं रिझर्वेशन आलं आणि त्यामुळं मला पाठीमागच्या 2 मुलींना MBBS मिळालं आणि मला मिळालं नाही. मग आता माझ्या पुढे एक प्रश्न उभा राहिला की आता करायचं काय. बरोबर. कारण की आपण एका कॉलेजमध्ये, त्यावेळेला कॉलेजेसमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायला लागायचं. म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई इथं ऍडमिशन प्रोसेस चालायची. मग म्हणलं आता लकी आणि ज्याला म्हणतात ना थोडीसं सोपा विचार करायची सवय, त्यामुळे म्हणलं या कॉलेजमध्ये उभारलंय तर हे नंबर 1 कॉलेज आहे महाराष्ट्रातलं, इथंच डेंटिस्ट्रीला घेऊ. तिथं घेतलं. सेकंड राऊंडला मग मला 2 कॉलेजेस मिळत होती, कृष्णा कराड आणि कोल्हापूर. पण थोडक्यात माझ्या लक्षात आलं की माझे वडील आहेत ते तेवढी फी भरू शकणार नाहीत. त्यावेळेला जवळजवळ 96,000 फी होती आणि त्याचे ओव्हरहेड खर्च जर पकडले तर जवळजवळ 1.5 लाखाचा खर्च होता पर इयर वर्षाचा. पण आता वडिलांना ते करायचं असेल, मात्र माझ्या बुद्धीला जे पचलं बरोबर त्यात तो मी निर्णय घेतला की जी आपण आता करायचं हे ह्या डेंटिस्ट्रीमध्ये म्हणजे दंतचिकित्सेतच करायचं. मग त्याप्रमाणे माझा दंतचिकित्सेचा कोर्स चालू झाला. मग हळूहळू कोर्स पूर्ण व्हायची वेळ आली.
पण मनातलं कुठं तर ते म्हणतात ना, ऑलिव्ह ग्रीनचा रुजलेला बीज तो निघायलाच तयार नव्हता. मग प्रत्येक 26 जानेवारीची परेड बघताना असं वाटायचं की काय आपलं लक इकडं तेवढं जमलं नाही. पण झालं हळूहळू असं की नंतर माझी एक मैत्रीण होती, ती म्हणाली की मी एक्झाम देणार आहे. मी म्हणलं अरे कशाची एक्झाम देणार आहेस, कारण का त्यावेळेला अजून आमचं इंटर्नशिप चालू होती. ओके. मग इंटर्नशिप व्हायची वेळ आल्यावर ती म्हणाली एक्झाम देणार आहे. मी म्हणलं अरे कशाची एक्झाम देणार, आर्मीची. मी म्हणलं आर्मीत काय करतात म्हणलं डेंटिस्ट जाऊन. ती म्हणली अरे आर्मी डेंटल कोअर असते आणि आर्मी डेंटल कोअर मध्ये जाऊन डेंटिस्ट होता येतं. मी म्हटलं दिस इज ऑल्सो ऑप्शन. मग मी हा ऑप्शन चूज केला आणि एक्झाम आम्ही बरोबर दिली. त्यात मी, तपश पॉल, आता जो लेफ्टनंट कर्नल तपश पॉल आहे, लेफ्टनंट कर्नल मेजर राजेंद्र बिष्णोई आहे, असे आम्ही 3 जण सिलेक्ट झालो. पण ज्या मैत्रिणीनं मला रस्ता दाखवला ती मात्र काही कारणामुळे सिलेक्ट होऊ शकली नाही. नेव्हरदलेस तिनं पीजी करून तिचं आयुष्य सेट आहे. पण थोडक्यात काय तर तिच्यामुळे रस्ता मिळाला. मग ज्या वेळेला इंटरव्ह्यू झाला अराउंड 69% म्हणजे 70% होतं, त्यामुळे मला बोलवलं गेलं. मग ज्यावेळी मला बोलवलं गेलं एक्झामला त्यावेळी त्यांनी बरेच प्रश्न विचारले. आर्मी डेंटल कोअरच्या जी इंटरव्ह्यू होते त्यात खूप ग्रिलिंग होतं, कारण का जवळजवळ समोर 6 मोठे मोठे रँक ऑफिसर बसलेले असतात. त्यावेळेला तुम्हाला काहीही माहित नसतं त्यांचे रँक काय आहेत किंवा त्यांचं स्ट्रेचर काय आहे किंवा अजून त्यांच्या शेजारी सायकोलॉजिस्ट बसलेला असतो, त्याच्याबद्दल काहीही तुम्हाला माहित नसतं. पण तुम्हाला एक माहिती असतं की आपल्याला आज जायचंय. मी उत्तरं देत राहिलो, ते प्रश्न विचारत राहिले. नंतर त्यावेळेला मेजर जनरल DK तनेजा सर होते. ते जाताना माझ्याकडे हसत बघत गेले. मी म्हटलं अरे बाबा, सरांना म्हणजे आवडलं नाही म्हणून हसले की आवडलं म्हणून हसले. पण ज्यावेळेला संध्याकाळी त्यांनी रिझल्ट अनाऊन्स केला की तुमचं झालेलं आहे आणि तुम्ही फिजिकली फिटनेस टेस्ट तुम्ही द्यायची आहे. मग ती फिजिकल फिटनेस टेस्ट झाली आणि मग त्यांनी सांगितलं की यू आर सिलेक्टेड, आता तुम्ही तुमची तयारी करा, घरी जावा आणि आम्ही तुम्हाला जॉईनिंग लेटर देऊ आणि या. त्याच्यामधला सांगायचा हे म्हणजे माझे वडील चतुर्श्रेणी कामगार होते, त्याचं सांगायचं थोडंसं राहून गेलं. तर त्यांनी उपसलेल्या कष्टाचं एक मी तुम्हाला सांगतो. त्यांनी जवळजवळ 33 वर्ष सर्व्हिस केली ऑपरेशन थिएटरला. ऑपरेशन थिएटरला त्यांचं नाव असं होतं की गावातले सर्व लोक यायचे आणि म्हणायचे डॉक्टर चौदार कुठं आहेत. आणि ज्यावेळेला डॉक्टर चौदार हे नाव पुकारलं जायचं त्यावेळेला HOD अनास्थेशिया डॉक्टर कुरेकर सर आणि डॉक्टर चव्हाण सर म्हणायचे ओ डॉक्टर चौदार तुमचा पेशंट आलाय. ठीक आहे. तर इतकी त्यांची ख्याती होती. मला कधी कधी वाटतं की मी डॉक्टर होऊन जे भलं करू शकलो नाही ते त्यांनी गावाचं करण्याचा कायम प्रयत्न केला. आणि त्यांची शिकवण पण तीच होती की तुम्ही ज्या गादीवर बसला तुम्ही त्याला जस्टिस करा, वर्क हार्ड आणि लोकांचं तिथून काय भलं करता येतं ते कायम बघा. आणि माझ्या आयुष्यात तिथं घडलेला प्रसंग म्हणजे मी 2 वर्ष मग सांगली सिव्हिलला डेंटल हाऊसमन म्हणून काम केलं. 2005ला मी जॉईन केलं, 2007 पर्यंत मी होतो. 2005 ते 7 मध्ये एक टाइम असा आला की त्यांना वडिलांची बदली करून त्यांना दुसरं डिपार्टमेंट द्यायचं होतं. मग कुणीतरी म्हणाले यांना डेंटल द्या. मग HOD अनास्थेशिया जे आहेत ते म्हणाले की चौदार तुम्ही तुमच्या मुलाच्या हाताखाली काम करणार का. तर वडिलांनी एवढंच उत्तर दिलं, ज्या गोष्टीसाठी म्हणजे जो हिरा तराशासाठी आपण एवढं काम केलंय त्याच्या हाताखाली काम करायला लागलं तर ही खेदाची नाही तर अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग ते जवळजवळ 6 महिने माझे असिस्टंट होते. माझे पेशंट सुद्धा यायचे आणि विचारायचे अरे वो छोटेवाले डॉक्टर का गे. छोटेवाल्याचं कारण ते पण मी तुम्हाला सांगतो. कारण की माझी हाईट 5 फूट 2 इंच. मग ते विचारायचे अरे छोटेवाले डॉक्टर कहा गए. त्यावेळेला माझी केस पण खूप लांब लांब होती. ते म्हणायचे अरे बडे बालोवाले छोटेवाले डॉक्टर बहुत अच्छा ट्रीटमेंट करते थे. मग वडिलांनी सांगितलं अरे वो तो आर्मी में चले गए. तर ते म्हणाले क्यों आर्मी में भेजा, यहाँ पे बहुत अच्छा ट्रीटमेंट था. पण माझ्या आयुष्यातलं एक एम मला साध्य करायचं होतं की 5 दिवस असू दे किंवा 50 वर्ष असू दे वर्दी अंगावर घालायची होती. ती वर्दीचा चार्म असतो ना, खरं सांगायला गेलं तर सैनिक पैशासाठी काम कधीच करत नाही. बरोबर आहे. तो काम करतो त्याच्या अंगावर लागलेले मेडल्स, त्याच्या अंगावर असणारी वर्दी आणि वर्दीची शान. म्हणून नाम नमक निशान हे ब्रीद वाक्य आहे किंवा इज्जतो इक्बाल. म्हणजे ह्या गोष्टी आर्मीत कटाक्षाने जपल्या जातात. त्याच्यानंतर मला मेरठला जायचा मौका मिळाला. पहिली पोस्टिंग मेरठ होती. मेरठमध्ये गेलो. पहिल्यांदा मी रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर म्हणजे मला आश्चर्याचा धक्का बसला. कोणीतरी मला घ्यायला आलंय आणि फर्स्ट थिंग
रेल्वे स्टेशनवर मला कुणीतरी ज्यूस ऑफर करते. अरे बापरे. की तुम्ही ट्रेननं बसून आलात, तुम्ही जर्नी केलेली आहे, तुम्ही थोडं डिप्लीट झाला असाल म्हणून हे घ्या ज्यूस. मला पहिला आश्चर्याचा धक्का हा होता की आर्मी ग्रीट्स यू लाईक दिस. म्हणजे मी फक्त तिथं ऑफिसमधून अजून गेलो नव्हतो, जॉईनिंग झालं नव्हतं, काही नव्हतं, तरी एक गाडी त्यांनी पाठवलेली होती. कर्नल सिरोई मॅडम तिथं सीओ होत्या, खूप स्ट्रिक्ट. म्हणजे मॅमची जी केबिन होती त्याच्या पुढूनही जायची कुणाची हिंमत नव्हती, इतक्या स्ट्रिक्ट आणि इतक्या म्हणजे ज्यांना कायद्याचं आणि नियमांचं पूर्ण ज्ञान असलेलं म्हटलं तर मला बऱ्यापैकी आठवतं की मॅमचे डिसिजन्स वॉज लाईक टिकी बू, म्हणजे बरोबर लाईन मध्ये सगळे डिसिजन असायचे. त्याच्यानंतर मला तिकडं बरेच माझे सिनियर भेटले, जसे विकास सेहगल होते, रतनदीप सिंग आहुजा होते, आहुजा सर वगैरे. म्हणजे या लोकांचा एवढा सपोर्ट झाला की त्यांनी कुठं तर तिथं गेल्यावर असं वाटलं की कुठं तर आपण जो निर्णय घेतलाय तो बरोबर आहे. कारण का मला इथं सिव्हिलमध्ये असताना पण म्हणायचे, अरे तू जसं बोलतोस पेशंट बरोबर जसा रॅप आहे, तुझं क्लिनिक तर खूप चालून जाईल, खूप पैसे कमवशील. मात्र पैशापेक्षाही काही मोठं असतं, तिथं जाऊन तो अनुभव घेतल्याशिवाय समजत नाही. बरोबर. आणि तो अनुभव घेतल्यावर माझ्या थोडंसं लक्षात आलं, सांगण्यासारखे अनुभव खूप आहेत. खूप छान. एका बेडग सारख्या छोट्या खेडेगावात एक मुलगा आई शिकवते आणि चॅलेंजिंग लाईफ आहे, पैशाची कमी, मला आठवतं, पण जिद्द, सिन्सिअरिटी, ऑनेस्टी ही तुम्हाला तुमच्या आई वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मिळालेली. आणि हा मुलगा नवोदयमध्ये जातो, तिथून बाहेर पडतो, डेंटल ऑफिसर होतो आणि आर्मीमध्ये जायचं हे जे स्वप्न आहे, तिसरी पिढी, थर्ड जनरेशन, पण दॅट बिकम्स अन ऑफिसर. दॅट इज अ डिफरन्स. म्हणजे प्रोग्रेस असं फॅमिलीचं होतं. बहुत बढिया. असं तुमच्या आवडीचं कुठलं गाणं आम्ही प्ले करावं? 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक लहान मुलाचं, खेड्यातल्या चॅलेंजिंग बॅकग्राऊंडच्या बट सिन्सिअर आणि ऑनेस्ट फॅमिलीचा मुलगा ते, आणि पहिल्यापासून आर्मीबद्दलचं अट्रॅक्शन, जीन्समध्ये वडिलोपार्जित संपत्तीत आलेलं ते सगळं आहे. तो मध्ये पुढे डेंटल ऑफिसर बनतो, आर्मी जॉईन करतो आणि मेरठला जॉईन होतं. जॉईन झाल्यानंतर आयुष्य बदलतं हे नक्की आहे. आणि आर्मीमध्ये जॉईन केल्यानंतर मी म्हणतो की आर्मी आमच्या आयुष्याला अर्थ देते, पण आमच्या बायका त्याला त्यांचं आयुष्य फार महत्वाचं आहे. मॅम, मी तुमच्याकडे वळतो. लग्नानंतर स्त्रीचं आयुष्य बदलतं, म्हणजे माहेरहून सासरी. आणि आर्मीच्या लोकांचं तर दुसरं सासर असतं, म्हणजे हे सासर पण सोडायचं, म्हणजे या सासऱ्याला माहेरमध्ये कन्वर्ट करण्यापूर्वीच तुम्ही तिकडे जाता, नवऱ्यापाशी जॉईन होता. तर ते अनुभव तुमचा, पहिल्या पोस्टिंग, तुम्ही लग्न, मग तुम्ही ठरवलं का की मला आर्मी ऑफिसरशी लग्न करायचं, की हे जस्ट घडलं? कारण तुम्ही बीडच्या, आमच्या जिल्ह्यातल्या, तर पहिल्यांदा जिथे गेला तिथल्या आयुष्यात हा टप्पाच मी सांगा. नमस्कार. माझं 4वी पर्यंत जिल्हा परिषद झालं. नंतर 5वी पासून महाराणी ताराबाई मध्ये झालं 10वी पर्यंत. नंतर मी महाविद्यालय मध्ये गेले. नंतर 12वी नंतर माझं डीएड झालं. मग नंतर डीएड पूर्ण होता होता, म्हणजे माझे वडील होते ते शिक्षक आहेत, त्यांनी मला म्हणजे कधीच तू हे करू नकोस ते करू नकोस. तर त्यांची एक इच्छा होती की एका तरी मुलीनी, म्हणजे आम्ही 3 जणी आणि मोठा भाऊ, तर एका तरी मुलीनी शिक्षक व्हावं. मग त्यांची इच्छा मी पूर्ण केली आणि पूर्ण डीएड झाल्यानंतर माझं लग्न झालं. कोणत्या वर्षी? 2010ला. म्हणजे मी काही कधी स्वप्न बघितलं नव्हतं की माझा आर्मी वाल्याशी लग्न होईल. माझ्या घरातले म्हणायचे, नाही तू शिक्षक झालीस तर तुझ्या शिक्षक प्राध्यापक यांच्याशी तसे स्थळ यायचे. पण मी आधीच सांगितलं होतं की मला, म्हणजे मी स्वतः शिक्षक असल्यामुळे मला शिक्षक प्राध्यापकासोबत लग्न करायचं नाही, दुसरं कोणी असेल तरी चालेल. योगायोगाने पहिलं स्थळ आलं मला, ते यांचं, ते कॅप्टन होते तेव्हा, हे काश्मीरमध्ये होते तेव्हा मला बघायला आले. आणि काश्मीर मधून पोस्टिंग झाल्यानंतर आमचं लग्न झालं बडोद्यात गेल्या. बडोद्यात गेल्यानंतर म्हणजे मला काहीच येत नव्हतं. यांच्या मम्मीनी आणि यांच्या वहिनीनी मला सगळं शिकवलं. म्हणजे मी, कारण मला कधी माझ्या आई वडिलांनी की मुलींनी कामच केलं पाहिजे. माझ्या पप्पाचं असं आहे की मुली पण पुढे जाऊन काही करू शकतात. अगदी बरोबर आहे. म्हणून त्यांनी कधीच कोणत्याच मुलीला बंधन केलं नाही की स्वयंपाकच आला पाहिजे, हे आलं पाहिजे. मग
त्याच्यामुळे मला काही येत नव्हतं. मला साधं कुकर पण लावता येत नव्हतं. मला भाकरी तर लांबच गोष्ट. आणि 1 महिन्यानंतर मला त्यांच्यासोबत पाठवून दिलं. त्यांना चिंता वाटायची की ही जाऊन आता 1 महिन्यात तिला पाठवली आहे आणि कसं करणार, काय करणार. पण मी तिथे गेले आणि तिथं मी एकदम यंग असल्यामुळे मला एवढं लाड प्यार भेटलं आर्मीत. तिथे सगळे हे होतं, त्यामुळे मला काही चिंता करायची त्यांना वाटली नाही. कारण त्यांनी मला जे काही इथं नाही शिकायला भेटलं ते तिथं जाऊन शिकायला भेटलं. मी वाटलंच नाही की मी सासरमधून किंवा माहेरमधून मी तिथे गेले. मला माझं माहेरच वाटलं. एवढं छान त्यांनी हे केलं. आणि मी नंतर प्रेग्नेंट राहिल्यानंतर पण त्यांनी माझे एवढे लाड घरात झाले नसते ते तिथं माझे पूर्ण झाले. क्या बात आहे, क्या बात आहे. ही स्पेशालिटी आहे. त्यामुळं आर्मी म्हणजे मला प्राऊड आहे की मी एक ऑफिसरची किंवा सैनिकाची किंवा अर्धांगिनी आहे. आणि त्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि एवढ्या गोष्टी शिकायला भेटल्या की आमच्या सिनियर लेडीकडून, यांच्याकडून, की दुसऱ्यांची मदत कशी करायची आणि आपण पण संसारात कसं पुढे जायचं हे सुद्धा मला तिथं अनुभवायला भेटलं. खूप खूप छान. म्हणजे पण तिथे गेल्यावर जो प्लेझंट अनुभव येतो अतिशय लक्षात राहणारी गोष्ट. आणि पहिली पोस्टिंग आयुष्यात लक्षात राहते. आणि सिनियर लेडीज ज्या असतात ते तुम्हाला अगदी मुलीसारखं वागवून ते कल्चर आहे. असं एका जनरेशन दुसऱ्या जातं. तुम्ही पण जेव्हा सिनियर होता तेव्हा तुम्ही यंगस्टर्स जे आहेत ऑफिसर्स त्यांच्या बायकांना किंवा त्यांच्या लोकांना तुम्ही त्यांच्या बायकांना तेच ट्रेनिंग देता. आणि एक छोटं आर्मी स्टेशन म्हणजे काय, भारताचं स्वरूप आहे. ह्या सगळं एकत्र आलेले असतात. आणि त्यामुळं आपली जात काय असते, भारतीय जात असते. आपला धर्म काय असतो, भारतीय धर्म असतो. आणि विचार पण भारताशिवाय दुसरे काहीच विचार नसतो आपल्याकडे. नेशन फर्स्ट. हे एक अभिमानाची गोष्ट आहे. खूप छान तुमचा हा प्रवास ऐकून फार छान वाटलं. आता आपण छोटासा ब्रेक घेऊया ना. 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. नमस्कार, सुप्रभात, जय हिंद. मी व्हेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवटकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलंय बीडची मुलगी, आमच्या बीडची मुलगी बीडून वेडगला येते, वेडगून बडोद्याला जाते आणि आर्मीमध्ये घुलमिल जाते. असं मी तुमच्याकडे वळतो. आता तुम्ही डेंटल ऑफिसर म्हणून जॉईन झाला, ओके, आणि लेफ्टनंट कर्नल म्हणून रिटायर झाला. तर या प्रवासामध्ये जॉईन झाल्यापासून ते रिटायरमेंट होईपर्यंत असा भरपूर अनुभव असतील. पण असा एक अनुभव मला सांगा की ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटतं की यार जिंदगी में अच्छी गुजरी आहे जिंदगी आणि म्हातारपणी त्या आठवणी माझं सलाईन मेडिसिन ऑक्सिजन असणार आहे. असं एक अनुभव सांगा. आणि त्यानंतर डेंटल ऑफिसर्स, आता बरेच मुलांना माहिती नाहीये डेंटल एडीसी आर्मी डेंटल कोर कसं जॉईन करायचं, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. बिलकुल, गो अहेड सर. अनुभव खूप असतात. मात्र एक अनुभव सांगतो की ऍक्च्युली आता मी जे आर्मी जॉईन केलं होतं, सर्व्हिसेस जॉईन केली होती. त्यामुळे सर्व्हिसेस हा मेजॉरिटी पार्ट येतो. माझा पहिल्यापासून एक मोटो राहिला की वर्क हा. त्यामुळं काम करायला कमी नाही कुठंच. पण एकदा असा टाइम आला की माझं लास्ट पोस्टिंग हिसार होतं. आणि हिसारमध्ये ज्यावेळेला नवीन सीओ आले, माझ्याकडे माझा ऑलमोस्ट 1.5 वर्षाचा काळ राहिला असेल. नवीन सीओ कर्नल जयप्रकाश सरांनी जॉईन केलं. आणि त्यानंतर सर पहिल्या वेळा डेंटल सेक्शन बघायला आले. ही वॉज व्हेरी अनॉइड. त्यांना तो डेंटल सेक्शन बघून खूप राग आला. मी ओएससी डेंटल करत होतो. ते म्हणाले की आय हॅव नेव्हर सीन वर्स डेंटल सेक्शन लाईक दिस. ओके. त्यांनी मला एक सांगितलं की मी एवढा खराब डेंटल सेक्शन कुठंच बघितलं नाही. कुठं तर ते मला खटकलं. मी सरांना म्हणलं, सर मी तुम्हाला हा 180 डिग्री चेंज करून देईन, म्हणजे पूर्णपणे चेंज करून देईन, फक्त तुम्ही मला सपोर्ट करायला तयार असाल तर. ते म्हणाले व्हॉट एव्हर यू नीड, तुला काय पाहिजे ते तू करू शकतोस, मी तुला इंटरफेअर करणार नाही, तू ओएससी डेंटल आहेस, तू हा चेंज करून दाखव. माझा एकच मोठा होता, त्यावेळेला कोविड चालू होता, पण तरी सुद्धा माझा एकच मोठा होता की हा डेंटल सेक्शन चेंज करायचा. आणि मग मी जीओसीला भेटलो. म्हणजे जेवढ्या सगळ्या लोकांना भेटायचं तेवढ्या सगळ्या लोकांना भेटले, तेवढा फंड अलॉट केला. आणि येताना ज्यावेळेला तिचं इनॉग्रेशन होतं त्यावेळेला मी जस्ट वर्दी माझी हँग केलेली होती आणि मी अजून स्टेशनमध्येच होतो. तर जीओसीने मला, म्हणजे जीओसी नॉर्मली एखाद्या ऑफिसरला कॉल करून बोलवत नाहीत कधीच, मात्र जीओसीने मला कॉल केला आणि जीओसी म्हणाले की भीम, मला माहिती आहे की तू काय केलंय. मेजर जनरल देवेंद्र सिंग त्यावेळेला तिकडे होते. ते म्हणाले की तू काय केलंय माहिती आहे, त्यामुळे यू शुड बी देअर, यू मस्ट बी देअर.
तुला Okay. यायला लागेल. मी त्या दिवशी गेलो आणि सरांनी सगळ्या फोरम मध्ये सांगितलं की लास्ट जवळजवळ मी 8 महिने बघतोय, कोविडचा टाइम आहे, तरी सुद्धा हा माणूस, मला माहित नव्हतं की हा आर्मीतनं बाहेर जाणार आहे, पण तरी पण हा एवढा हार्डवर्क करतोय की याचा डेंटल सेक्शन पूर्णपणे चेंज झाला पाहिजे. आणि तो सेक्शन ऍक्च्युअली पूर्णपणे चेंज झालेला होता, अद्यावत झालेला होता. बहुत बढिया. आणि जीओसीनं सांगितलं की फर्स्ट टीम म्हणून यांचा फोटो या डेंटल सेक्शन मध्ये लावा. क्या बात आहे. ती माझ्यासाठी एक प्राऊड मुवमेंट म्हणतात असं आहे, कारण बाकीचे बरेच प्राऊड मुवमेंट आहेत, मात्र त्यातला बेसिकली बोलवून सन्मान करण्याचा, ती पण वर्दी तुम्ही हँग केल्यानंतर बोलवतात, सही बात. आणि हा मला खूप चांगला वाटला. असं म्हणतात की तुम्ही जर चेअरवर असताना त्यामुळे सगळेच कौतुक करतात. चेअरवर नसल्यानंतर तुमचा आदर सत्कार करणं हे तुमच्या हार्डवर्कचं, सिन्सिअरिटीचं, ऑनेस्टीचं रिसीट आहे मला वाटतं. बहुत बढिया सर, बहुत बढिया. सर आता आम्हाला सांगा, डेंटल जे आता बीडीएस करतायत, एमडीएस करतायत, त्यांच्यासाठी त्यांनी कसं जॉईन करायचं आर्मी डेंटल कोर, ह्याच्याबद्दल सांगा. त्याच्याबद्दल सांगतो. त्याच्याबद्दल अगोदरची जी प्रोसेस होती ती थोडीशी वेगळी होती. अगोदर काय व्हायचं की सरासरी म्हणजे ऍग्रिगेट मार्क्स फ्रॉम फर्स्ट इयर टू फायनल इयर हे घेतले जायचे. मात्र माणूस फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सगळ्या वर्ष पास झाला लागायचा आणि त्याचं ऍग्रिगेट घेतलं जायचं आणि ऍग्रिगेटनुसार कट ऑफ लागायचा आणि त्या कट ऑफनुसार मेरिट लिस्ट लागून मग त्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं जायचं. इंटरव्ह्यू कंडक्ट केला जायचा दिल्लीला, साऊथ ब्लॉकमध्ये, आणि त्याच्यानंतर अपॉइंटमेंट दिली जायची. पण आता थोडंसं प्रोसिजर चेंज झालेलं आहे, कारण का मध्ये काय झालं, मध्ये प्रायव्हेट कॉलेजेस खूप आले आणि प्रायव्हेट कॉलेजचे पर्सेंटेज कायम हायर राहायचे, त्यामुळे गव्हर्नमेंटची मुलं भरली जात नव्हती. त्यामुळे हा पॅटर्न चेंज करण्यात आला आणि त्याच्यात काय करतात आता जी नीटची पीजीसीईटी असते, म्हणजे नीटची जी पोस्ट ग्रॅज्युएशन एक्झाम असते, त्यात त्यांनी आर्मीचा एक कॉलम दिलेला आहे. त्या आर्मीच्या कॉलमला टिक करायचं एक्झाम देताना आपण, आणि आपला रँक मुलांसाठी तो ऑलमोस्ट 1000च्या आत असेल तर मग तुमची मेरिट लिस्ट लागते आर्मीची सेपरेट, आणि मुलींसाठी तो 500च्या आत असेल तर त्याची सेपरेट मेरिट लिस्ट लागते. आणि मेरिट लिस्ट प्रमाणे मग तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जातं आणि इंटरव्ह्यूमध्ये जे पास होतील त्यांना अपॉइंटमेंट दिली जाते. पहिली अपॉइंटमेंट ही ऍज अ शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर, म्हणजे लघु राजदिष्ट सेवा अधिकारी म्हणून असते. त्याच्यानंतर 2 वर्ष आणि 2 कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही परमनंट कमिशनसाठी एक्झाम देऊ शकता आणि तुम्ही तिकडे परमनंटली राहू शकता. रिटायरमेंट पर्यंत. रिटायरमेंट. एज लिमिट काय आहे? एज लिमिट सर, याची एज लिमिट तशी नाहीये, पण तुम्हाला जर समजा फक्त लघु राजदिष्ट सेवा अधिकारी म्हणून राहायचं असेल, एसएससी म्हणून राहायचं असेल, तर तुम्ही वयाच्या 45व्या वर्षापर्यंत जॉईन करू शकता. पण तुम्हाला परमनंट व्हायचं असेल तर परमनंट होताना तुमचं वय 30च्या आत असलं पाहिजे. जर तुम्ही फक्त बीडीएस केलं असेल तर, आणि तुम्ही जर समजा एमडीएस केलं असेल तर तुमचं वय 35च्या आत पाहिजे. त्या 2 अटी आहेत. नाही, मला हा प्रश्न आहे, ते म्हणला की नीटची परीक्षा भरता म्हणजे पीजी साठी फॉर्म भरताना तुम्ही आर्मीसाठी टिक करायचं, पण जे पीजी करणार नाहीयेत मग त्यांना चान्स नाहीये? बीडीएस केलेले आहे, बीडीएस करणाऱ्यांना पण चान्स आहे. ती फक्त समजा एखाद्याचं पीजी झालेलं जरी असेल तरी त्याच्यासाठी पण सेम रूट आहे, त्याला ही एक्झाम द्यायला लागणार आणि त्याचं आर्मीची जी सॉर्टेड आउट लिस्ट आहे, आर्मीची जी मेरिट लिस्ट आहे त्यात त्याचं नाव आलं पाहिजे. नाही, बरोबर आहे, परंतु बीडीएस केल्यानंतर तो प्रॅक्टिस सुरू केली आणि त्याचं वय बरोबर बसतंय, तर तो कसा अप्लाय करणार? त्याला पण ह्या एक्झामसाठीच अप्लाय करायचं आहे. मान्य, पण नीट त्याची नाहीये ना तिथे. नीट द्यावीच लागते सर. त्याला पीजी करायचं नसेल, आर्मीत जायचं असेल तरी स्पेसिफिकली आर्मीसाठी पण नीट द्यायलाच लागते. नाही, बीडीएस साठी नीट जी आहे ते बीडीएस साठी 12वी नंतर जी नीट आहे ती बीडीएस, एमबीबीएस, बीएमएस यांच्या सगळ्यांसाठी आहे. पण जी एकदा ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतरची नीट आहे ती फक्त पीजी कोर्सेससाठी असते. मग त्या पीजी कोर्सेसमध्येच त्यांनी आता एक कॉलम ठेवलेला आहे आर्मीचा, तो टिक करायचा आणि त्याच्याप्रमाणे मेरिट लिस्ट बनते तुमच्या रँकिंग प्रमाणे. म्हणजे नीटची परीक्षा देणं आवश्यक आहे. नीट पीजी देणं आवश्यक आहे. त्याच्या मेरिटवर तुम्हाला ते मेरिट प्रमाणे तुम्हाला शॉर्टलिस्ट करून तुम्हाला घेतलं. आणि फिजिकल फिटनेस टेस्ट असते. फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये फिजिकल स्टँडर्ड्स आहेत, ते क्रायटेरिया आहेत, ते सगळे मॅच करायलाच लागतात. हाईटचं थोडंसं क्रायटेरिया कमी आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर माझी हाईट स्वतःची 152 सेंटीमीटर म्हणजे 5 फूट 2 इंच आहे. मात्र जनरल डॉक्टरना 156च लागते. म्हणजे
इट्स कट ऑफ. राईट. बाकीचं जे आहे ते स्टँडर्ड पास करावं लागतं. बरोबर. इट शुड म्हणजे आर्मीमध्ये तुम्ही डॉक्टर म्हणून जॉईन करा किंवा तुम्ही डेंटल ऑफिसर म्हणून जॉईन करा, यू आर अ कम्बॅटंट. टू फाईट. इफ टाइम कम्स यू हॅव टू पिक अप द गन अँड स्टार्ट फायटिंग. दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. आणि फिजिकल फिटनेस असायलाच पाहिजे तुम्हाला. बहुत बढिया सर. खूप महत्वाची बातमी आहे. आणि जे आता अस्पायरिंग डॉक्टर्स BDS करणारे आहेत त्यांना ही माहिती फार महत्वाची वाटेल. बिलकुल. मॅम तुमच्याकडे वळतो मी. तर या पिरियडमध्ये म्हणजे बडोद्यापासून ते हे रिटायर होईपर्यंत अशा कुठला अनुभव आहे आयुष्यामधला की ज्यामुळे अभिमान वाटतो यार आर्मी ऑफिसरचे लग्न केलं ना, बहुत बढिया जिंदगी बन गई. म्हणजे माझा मुलगा 4.5 वर्षाचा असताना म्हणजे त्याचं हार्टचं ऑपरेशन होतं. बरं. तर हार्ट म्हणजे तिथं ब्लड पाहिजे होतं. ओके. ह्यांनी स्वतः जाऊन पोस्टिंग कुठे तुमची? आमची येवलमध्ये. ओके. धर्मशाला. ओके. नंतर RNR मध्ये त्याचं ऑपरेशन करायचं ठरलं. घेऊन आले. दिल्लीला घेऊन आल्यानंतर तिथे आम्हाला ब्लडची गरज होती. मग तिथे त्यांनी ते एका युनिटला भेट दिली. ओके. आणि त्यांनी ब्लड जमा करून दिलं. ओके. तेव्हा सुद्धा असं वाटलं की खरंच बाहेर सुद्धा आपल्याला एवढं हे झालं नसतं, पण आर्मी ते आपले कोणी नसताना सुद्धा त्यांनी आपल्याला हेल्प केली. बरोबर. बाहेर आपण पैशाने घेऊ शकतो पण त्या प्रेमाने नाही घेऊ शकत. त्या त्यांनी दिलं आणि बिना चार्जचं. बरोबर. आम्ही त्यांना ऑफर केली पण त्यांनी नाही घेतली. नाही. बरोबर. आणि तेव्हा मी प्रेग्नेंट होते सेकंड टाइम. बरोबर. ओके. तेव्हा तिथल्या नर्सनी त्यांनी पण खूप सपोर्ट केलं. बरं. आणि तिथले ऑफिसर हे अक्षरशः माझे हजबंड तिथे बाहेर झोपायचे. ओके. तिथले ऑफिसर येऊन त्यांना म्हणायचे की तुम्ही ऑफिसर असून बाहेर झोपतात. नर्स म्हणायचे. ते म्हणायचे नाही मला माझ्या मुलासाठी. आणि माझे 2 महिने झाले होते. म्हणजे मला पण काळजी घ्यायला. बरोबर. त्यांनी खूप हेल्प केली. आणि यांची मैत्रिणी एक संभूती म्हणून तिने आम्हाला एवढी मदत केली म्हणजे अक्षरशः तिने जेवण पण आम्हाला आणून दिलं. जेवण, तिची कार दिल्लीसारख्या ठिकाणी कार, तिच्या ऑफिसच्या टायमापर्यंत ती म्हणायची कार वापरा आणि रोज टिफिन घेऊन यायची. आणि आम्हाला असं होतं की ज्यावेळेला ऑपरेशन झालं त्यावेळेला माझा एक मित्र आहे तिकडे, तो मेडिकल स्पेशलिस्ट होता. तो म्हणाला की तो मिठाई घेऊन आला. मी म्हणला अरे मिठाई तो मैंने देनी थी. तो म्हणाला 13 बच्चा और मेरा बच्चा कुछ अलग आहे क्या. काय म्हणजे कसं आहे की बाहेर आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात मात्र त्या प्रकर्षानं बघायला मिळत नाही. मात्र आर्मीत या गोष्टी वेळोवेळी आणि जागोजागी बघायला मिळतात. खरंय. फार म्हणजे मला आठवतं एक फक्त मेसेज जातो ऍडजस्टकडून की भाई इतक्या या ब्लड ग्रुपची आवश्यकता आहे, जे कुणी आहे ते पटकन या. आणि लोक आपण होऊन येतात. रँक महत्त्वाच्या ठिकाणी तुमची जात महत्वाची नाहीये, माणुसकी महत्वाची. आणि तुडुंब भरतं ते हॉस्पिटल जे आहे तिथं गर्दी जमा होते. तर आमचं ब्लड घ्या. हे ब्लड रिलेशन आहे ना, हे खरं ब्लड रिलेशन हे आहे. खरं. आणि हे अनुभव आयुष्यभर लक्षात राहतील. हे जे प्रेम आहे ना, हे जे माणुसकी आहे ना, ती आय थिंक बाहेर थोडी कमी मिळते पाहायला. हे फक्त आर्मीत. बाहेर नाही. बाहेर पैसे देऊन सुद्धा ब्लड त्या टायमाला भेटत नाही. खरंय. हा फरक आहे. खूप छान मॅम. आणि हे आयुष्यभर लक्षात राहणार. आणि मला मॉरल सपोर्टसाठी एक मेजर अंकित होता. त्याची मम्मी हे देहरादून वरून दिल्लीला आले आमच्यासाठी. आणि त्या 2-3 तासासाठी आम्हाला पूर्ण त्यांनी एवढा मॉरल सपोर्ट दिला की आवश्यक असतं. लहान बाळ आहे 4.5 काय कळतं त्यांनी. म्हणजे ते पण एक पूर्ण असं नातं. मी त्याला अंकित भैया म्हणायची. बरोबर. एवढं भारी त्यांच्या मम्मी एजेड होती तरी पण त्यांनी येऊन आम्हाला एवढा मॉरल सपोर्ट केला. खरं. त्यामध्ये सगळे एकमेकांना मदत करतात, एकमेकांच्या बरोबरीनं असतात. म्हणजे माझे आई वडील होते पण तरी पण त्यांनी मॉरल सपोर्टसाठी देहरादूनवरून दिल्लीला आले. राहायचं सोपं नाही. आणि हे मनातून यायला पाहिजे. खरंच सोपं नाही तर होत नाही ना. हा फरक आहे. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू सर तुम्ही आला त्याबद्दल. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम तुम्ही आला. खूप बरं वाटलं. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस. बात मन की, सैनिक और परिवार की. निवृत्त सैनिकांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की सांगा. 8975293987 म्हणजेच 8975293987 या नंबरवर. नमस्कार.
इश्क है हमें सरजमी से।